जय हरी. एकादश स्कंध, अध्याय 20, भाग 186. यामध्ये नाथ महाराज आपल्याला आज सांगत आहेत की कर्म, ज्ञान आणि भक्ती. तर नाथांचं म्हणणं असं आहे की जगात 3 प्रकारची माणसं असतात. केवळ वासना तृप्तीसाठी कर्म करणारी माणसं हा पहिला प्रकार. याच्या उलट अत्यंत निरपेक्ष कर्म करणारी माणसं हा दुसरा प्रकार. पण वासना सुटाविषयी वाटते तर खरी, परंतु काही केल्या ती सुटत नाही, हे तितकंच खरं. या ओढाताणीत कर्म करणारी माणसं हा तिसरा प्रकार. पहिल्या प्रकारची माणसं कर्मयोगाचे अधिकारी, दुसरी ज्ञानमार्गाचे अधिकारी आणि तिसरी भक्तिमार्गाचे अधिकारी असतात. या जगात जी माणसं वासनेनं भरलेली असतात, तसंच ज्यांचं मन भोगाच्या नादी लागलेलं असतं, त्यांना स्वतःचा देह आणि दृश्य जग सर्वस्वी खरं वाटतं. ते कर्माच्या अधिकारी समजावे. जी माणसं खरी विवेकानं संपन्न असतात, त्यांना आपल्या देहासगट सगळं विश्व अपूर्ण दिसतं. देहभोगात खरं सुख आहे असं चुकूनसुद्धा त्यांना वाटत नाही. ते मनातून विरक्त असतात. अशी माणसं ज्ञानयोगाचे अधिकारी असतात. सर्व संकल्पांचा त्याग करण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगी असतं, म्हणून त्यांना चट दिशी आत्मज्ञान होण्यास अडचण पडत नाही. पण पुष्कळसे लोक असे असतात की भगवंताची कथा श्रवण करून त्यांच्या अंतःकरणात श्रद्धा जागृत होते. त्या श्रद्धेच्या पोटी मोठ्या प्रेमानं भगवंताचं मननही होऊ लागतं. हे जरी खरं तरी त्यांचं मन देहसुखातून निघालेलं असत नाही. खाण्याची वासना, पैशाची वासना आणि कामवासना या तिन्ही तृप्त करण्यानं नाहीशा होत नाहीत. याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना आलेला असतो. इतकंच नव्हे तर या वासना भगवंताच्या आड येतात, हेही त्यांना बरोबर कळतं. आता बघा, खाण्याची वासना असो, पैशाची वासना असो, कामवासना असो, या खायला जितकं मिळालं तितकं आणखीन वेगवेगळे पदार्थ मिळावे. अरे वा, हे यावेळेस मिळालं, आता पुढच्या वेळेस ते मिळावं अशी इच्छा होते. पैशाची वासना ही सुद्धा वाढतच जाणारी असते. आज 1,00,000 रुपये मिळाले की लगेच पुढच्या याचं नियोजन करायला लागतो. मग याच्यातून 1,00,000 मिळाले, मग त्याच्यातून आता आपल्याला 5,00,000ही मिळू शकतात. मग प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि कामवासना ही तर कधीच तृप्त होणारी नाही आहे. एकदा काम पूर्ण झाला असं म्हणूच शकत नाही. वारंवार. बरं, हे नेमकं कसं आहे, याला आपल्याला समजून कसं घ्यायचं की जर समजा एखादा यज्ञकुंड चालू आहे, त्या अग्नीमध्ये सातत्याने जर तुपाची आहुती देतच राहिलो तर तो अग्नी विझणार आहे का? नाही, तो अग्नी परत परत पेटतच राहणार आहे. तसं या वृत्तीच्या, म्हणजे खाण्याची वासना, पैशाची वासना, कामवासना ही ज्याची तृप्त होत नाही, त्याला असं वाटतं की परत परत आणखीन जर मिळत गेलं तर आणखीन तृप्त होईल. पण नाही, ते जसं मिळत जाईल तशी तशी ती वासना आणखीनच वाढत जाते. आणि इतकंच नाही तर या वासना भगवंताच्या आड येतात, हेही त्यांना बरोबर कळतं. तरी पण या वासनांच्या अंमलाखालून सुटण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगी नसतं. ज्याप्रमाणे एखाद्या राजाला त्याच्या सेवकांनी कैदेत टाकलं आणि तिथे खाण्यापिण्याचे भोग त्याला दिले तर ते भोग त्याला विषासारखे वाटतात, त्या भोगात तो उद्विग्नच राहतो. त्याचप्रमाणे असा मनुष्य प्रपंचात विषय भोगत असलेला दिसला तरी तो त्यांना कंटाळलेला असतो. आपली सुटका कधी होईल याची वाट पाहत राहतो. धड विषयासक्त नव्हे, धड विरक्तही नव्हे, अशा मधल्या स्थितीत असलेला मनुष्य भक्तिमार्गाचा अधिकारी. आता त्याला दोन्ही गोष्टी पाहिजे असतात, पण मग त्याला खरा भक्तिमार्ग म्हणता येईल का? नाही. दृश्यामध्ये चित्त गुंतलेलं असलं तरी जो मनुष्य श्रद्धेनं भगवंताचं स्मरण करू लागतो, त्याच्या मनात हळूहळू भगवंतावर प्रेम जडू लागतं. हे प्रेम आवडरूप असतं. ज्या प्रमाणात ही आवड वाटते आणि त्या प्रमाणात त्याला विरक्ती आपोआपच प्राप्त होते. आत्ता जरी असं वाटतं की हे प्राप्त व्हावं, ते प्राप्त व्हावं, पण सातत्याने जर तो भगवंतावर
प्रेम करू लागला म्हणजे काय? भक्ती करू लागला. भक्ती करू लागला म्हणजे काय? नामस्मरण, यज्ञ, यागादी हे सगळं करत असेल तर मग त्याचं प्रेम ते वाढतच जातं आणि ज्या प्रमाणात ही आवड वाटते आणि वाढते त्या प्रमाणात त्याला विरक्ती आपोआप प्राप्त होते. जो दृश्यामध्ये सर्वस्वी आसक्त असतो त्याचं मन गुणदोषात अडकलेलं असल्यानं तो कर्माचा अधिकारी म्हणजे कर्ममार्गाचा अधिकारी बनतो. ज्याचं दृश्यावरील प्रेम आटून जातं त्याला जग ब्रह्मानं भरलेलं दिसतं. अशा मानसंपन्न माणसाला जगात तिळभरसुद्धा दोष दिसून येत नाहीत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकदा श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितलं होतं, या जगतामध्ये कुणी चांगली व्यक्ती असेल तर तिला घेऊन ये. दुर्योधन सगळीकडे फिरून आला, त्याला कुणीच चांगलं दिसलं नाही. आणि अर्जुनाला सांगितलं कुणी वाईट व्यक्ती असेल तर ती शोधून आण. अर्जुनाला वाईट कुणीच दिसलं नाही. कारण हा दोष कशाचा आहे? दृष्टीचा दोष आहे आणि स्वभावाचा दोष आहे, विचारांचा दोष आहे. आणि म्हणून जो माणूस प्रेमाने भरलेला आहे म्हणजे ज्याचं दृश्यावरचं प्रेम आटलेलं आहे आणि त्याला जग ब्रह्मानं भरलेलं दिसतं म्हणजेच तो ब्रह्मस्वरूपावर प्रेम करतो, असा मानसंपन्न माणसाला जगात तिळभरसुद्धा दोष दिसून येत नाहीत. जे अतिशय आसक्त नसतात तसंच अतिशय विरक्तही नसतात आणि ज्यांचं मन भगवंताच्या स्मरणात रमू लागतं ते भजननिष्ठ लोक राजहंसाप्रमाणे जगातील दोष सोडून गुण तेवढेच घेतात. आता निरक्षीर विवेका कुणाला म्हणतात? या राजहंसाला. कारण तो काय करतो? दूध आणि पाणी किती मिसळून दिलं तरी त्यातलं दूध तेवढंच फक्त प्राशन करतो आणि पाणी जसंच्या तसं तिथे सोडून देतो. म्हणजे दोष सोडून देणं आणि गुण ग्राह्य करणं. जसा स्वतःच्या हृदयात तसाच प्रत्येक प्राण्याच्या मध्ये भगवंत आत्मस्वरूपाने राहिला आहे हा अनुभव घेण्याचा ते अभ्यास करतात. या भक्तिमार्गाचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. म्हणजे कितीही केलं तरी ते वाढतच जाणार आहे. खरी विरक्ती उत्पन्न झाली नाही तोपर्यंत कर्माला मोठं महत्त्व असतं. परंतु ओकून टाकलेल्या मिष्टांनावर ज्याप्रमाणे जीभ पुन्हा वासना ठेवत नाही त्याचप्रमाणे भगवंताची आवड उत्पन्न झाल्यावर देहभोगाबद्दल मनाला किळस उत्पन्न होते. मग कळतं आपल्याला हा देह पंचमहाभूतातून निर्माण झालेला आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि एक मन यातून निर्माण झालेलं आहे. मग एकाच देहामध्ये 4 देह आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. स्थूल देह यामधले मग विषय, मग यातला सगळ्याच गोष्टींचा आम्हाला लक्षात येतं की स्थूलदेह कशाने निर्माण झालेला आहे तर जीवाच्या आईबापांनी खाल्लेल्या अन्नाचा परिणाम म्हणून त्यांच्या शरीरात रक्त आणि वीर्य उत्पन्न होतात आणि त्या रक्तवीर्याच्या संयोगानं जीवाचा हा स्थूलदेह उत्पन्न होतो. आणि म्हणून जीव जन्मल्यानंतरसुद्धा त्याच्या आईनं खाल्लेल्या अन्नाचाच परिणाम म्हणून तिच्या स्तनात दूध उत्पन्न होतं. ते दूध पिऊनच जीवाचा स्थूलदेह वाढतो. दात आल्यानंतरही अन्न खाऊनच जीवाचा देह जगतो. शिवाय प्रत्यक्ष स्थूलदेह ही इतर जीवांचं अन्नरूप भक्ष्य आहे आणि स्वतः अन्न खाल्ल्या वाचून जगूच शकत नाही आणि गळून पडतो. जर नाही मिळालं तर गळून पडतो आणि तेव्हा अन्नरूपच पृथ्वीमध्ये लय पावतो. म्हणूनच या स्थूलदेहामध्येही ज्या ज्या गोष्टी आहेत, आता 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 4 अंतःकरण. मग यातलं ज्ञानेंद्रिय कोणते कोणते तर त्यांचे विषय कोणते, त्यांच्या देवता कोणत्या, याचा मग हा अभ्यास करतो. तो असा तर 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण. मग यांच्या विषय काय आहेत तर श्रोत्र शब्द, त्याची देवता दिशा, म्हणून दिशा देवतेच्या योगानं शब्द हे श्रोत्र ऐकू शकतात. वायुदेवतेच्या योगानं तिचा जर आपल्यावर उपकार झाले किंवा वायुदेवता प्राप्त असेल
कृपा असेल तर त्वचा स्पर्श जाणवू शकते. सूर्यदेवतेच्या कृपेनं चक्षु हे रूप बघू शकतात. वरुण देवतेच्या साह्यानं जिव्हा ही रस ग्रहण करू शकते आणि अश्विनी कुमार देवतेच्या साह्यानं घ्राण गंध ग्रहण करू शकतात. हे झालं 5 ज्ञानेंद्रियांचं. 5 कर्मेंद्रियांचं कसं आहे तर 5 कर्मेंद्रिय वाक, पाणी, पाद, शिस्न आणि गुद. जर अग्निदेवता प्रसन्न असेल तर वाक वचन बोलू शकतात. इंद्रदेवता प्रसन्न असेल तर पाणी म्हणजेच हात देणं घेणं करू शकतात. उपेंद्र देवता प्रसन्न असेल तर पाद म्हणजे पाय जाणं येणं करू शकतात. प्रजापती देवता जर आपल्यावर कृपा करणारी असेल तर शिस्न आनंद भोग घेऊ शकतात. आणि मृत्यू किंवा यम यांच्या साह्यानं गुद विसर्ग करू शकतो. यानंतर 4 अंतःकरण त्यामध्ये काय येतं तर मन हे संकल्प विकल्प करतं. पण कुणाच्या साह्याने, कोणत्या देवतेच्या साह्याने? चंद्रमा देवतेच्या साह्याने. बुद्धी ही निश्चय करते. याला कोणती देवता कारणीभूत आहे तर ब्रह्मा. चित्त चिंतन करतं. कोणत्या देवतेच्या साह्याने? नारायण देवतेच्या साह्याने. अहंकार अभिमान निर्माण करतो. कोणत्या देवतेच्या साह्याने? रुद्र देवतेच्या साह्याने. आणि म्हणून मग आम्हाला या आमच्या स्थूल देहाला कितपत जपायचं, सूक्ष्म देहाला कसं जपायचं हे आम्हाला या ज्ञानातून कळतं. आणि म्हणूनच या मानसंपन्न जे अधिकारी असतात त्यांना आपल्या देहाचा पूर्ण ज्ञान असतं. हे देह म्हणजे नाशवंत आहे, जाणाराच आहे. स्थूल देहाचा असाही या पृथ्वीमध्येच विघटन होणारं आहे त्याचं. आणि म्हणून सूक्ष्मदेह हा भावनेचा, त्याला जपायचं, त्याच्यावर संस्कार करण्याचे, अशी ही खरी विरक्ती उत्पन्न होते. आणि खरी विरक्ती उत्पन्न झाली नाही तोपर्यंत कर्माला मोठं महत्त्व असतं. परंतु जेव्हा विरक्ती निर्माण होते तेव्हा मात्र कर्माचं महत्त्व आणि त्याची फलासक्ती दोन्ही आपोआप लटकी पडतात. भगवंताच्या आवडीमधून प्रगट झालेलं त्याचं स्मरण एकदा सुरू झालं म्हणजे माणूस त्याच्या सेवेत तत्पर होऊन राहतो. मग त्याला कर्मत्यागाचा दोष बाधत नाही. जय हरी.